आतापर्यंत सगळं समजून घेतलं, यापुढे कोणाचाही अनावश्यक हस्तक्षेप होत असेल तर विचार केला जाईल, सुनेत्रा पवारांचा नेत्यानं इशारा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 27व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी नेत्यांना गंभीर इशारा दिला आहे की आतापर्यंत जे काही घडलं ते समजून घेतलं. यापुढे कोणाचाही अनावश्यक हस्तक्षेप होत असेल तर त्याचा नक्कीच विचार केला जाईल, अशा शब्दात सुनेत्रा पवार यांनी इशारा दिला आहे. प्रत्येक कार्यकर्त्याची निष्ठा, काम आणि समर्पण माझ्या लक्षात आहे. योग्य वेळी त्याला न्याय आणि संधी मिळणार याची खात्री देते, असं आश्वासन सुनेत्रा पवार यांनी दिलेलं आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या भविष्यातील वाटचालीची दिशा स्पष्ट केली आहे. पक्षहिताला सर्वोच्च प्राधान्य देत अजितदादा ज्याप्रमाणे कठोर निर्णय घ्यायचे त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील, असंही त्या म्हणाल्या आहेत. सुनेत्रा पवार यांनी म्हटले की पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेताना मला सगळ्यांची जाणीव होती. मी पक्षाला सर्वोच्च प्राधान्य दिले. आतापर्यंत पक्षामध्ये जे घडलं प्रत्येक वेळी मी सगळ्यांना समजून घेतलं आणि या सावरून घेतले. दादांनी त्यांच्या हयातीत कार्यकर्त्यांना समजून घेतलं, त्यांचा हट्ट पुरवला, त्यांना मान सन्मान दिला, पदं दिली, जे काही मागितलं ते देण्याचा प्रयत्न केला. यापुढे पक्षहिताला सर्वोच्च प्राधान्य दिलं जाईल. कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप होत असेल तर तो नक्कीच विचार केला जाईल. दादा ज्याप्रमाणे पक्षहितासाठी कठोर निर्णय तसेच निर्णय घेतले जातील. ते माझ्या स्वभावाला जड जाईल, पण दादांच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. मला खात्री आहे पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी हे पक्षहिताच्या निर्णयामध्ये माझी साथ देतील, असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय. पक्षाची होणारी बदनामी माझ्यासह आपल्या सगळ्यांची आहे. मला या संदर्भात कठोर भूमिका घेण्याची वेळ येणार नाही, याची सगळ्यांनीच खबरदारी घ्यावी, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आतापर्यंत पक्षामध्ये जे घडलं प्रत्येक वेळी मी सगळ्यांना समजून घेतलं, सावरून घेतलं. दादांनी त्यांच्या हयातीत सगळ्यांना, कार्यकर्त्यांना खूप समजून घेतलं, सगळ्यांचे हट्ट पुरवले, प्रेम केलं, मान सन्मान दिला, पदं दिली. जे जे म्हणाल ते सगळं त्यांच्या परीनं देण्याचा दादांनी प्रयत्न केला. यापुढे मी पक्षाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देईन. कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप यामध्ये असेल तर नक्कीच विचार केला जाईल. दादा ज्याप्रमाणे पक्षहितासाठी कठोर निर्णय घेत होते त्याचप्रमाणे यापुढे असे निर्णय घेण्यास खरं तर माझ्या स्वभावाप्रमाणे जड जाईल, पण नक्कीच न्याय देण्यासाठी दादांच्या पावलावर पुढे जाण्याचा प्रयत्न मी सतत करत राहीन. मला खात्री आहे पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्वच सहकारी हे पक्षहिताच्या निर्णयास माझ्यासोबत कायमच असतील आणि साथ देतील.